Hello student, today we have to discuss our topic of kinematics of machinery. It's an introductory topic about the kinematics of machinery. Okay, first for machinery, first thing is what is the theory of machine? A theory of machine is a subject may be defined as a branches of science which deals with study of relative motion between various part of machine and the forces which act on them. म्हणजे काय की थेअरी ऑफ मशीन मध्ये आपण काय शिकतोय तर रिलेटिव्ह मोशन ऑफ व्हेरियस पार्ट म्हणजे एका पार्टमुळं दुसऱ्या पार्टची काय रिलेटिव्ह मोशन होईल हे आपण स्टडी करतोय आणि त्या स्टडीच्या रिलेटेड मध्ये आपण आणखीन काय करतोय की त्यावरती जे काय फोर्सेस ऍक्ट होतात ओके ते सुद्धा आपण त्याच्यात स्टडी करतोय म्हणजे पहिलं एक तर रिलेटिव्ह मोशन आणि दुसरं फोर्सेस या दोघांची एकत्र स्टडी जर का केली कुठल्याही मशीनची तर त्याला आपण थिअरी ऑफ मशीन म्हणतो ओके थिअरी ऑफ मशीन हे दोन पार्ट मध्ये डिवाइड आहे फर्स्ट वन इज अ स्टॅटिक सेकंड वन इज अ डायनॅमिक स्टॅटिक it is that branch of theory of machine which deals with the force and their effect while machine part is as a rest the mass of that part is assumed to be negligible म्हणजे काय स्टॅटिक म्हणजे मशीन रेस्ट कंडिशनला असेल आणि रेस्ट कंडिशनला म्हणजे कुठलंही मोशन नसेल मशीन मध्ये त्यावेळेस जे स्टडी केलं जातं त्याला स्टॅटिक थिअरी ऑफ मशीन म्हणतात ओके ज्यामध्ये फोर्सेस आणि त्याचे इफेक्ट आपण काउंट करतो पण त्यावेळेस तिथे जे काही पार्टचं वेट आहे ते आपण निग्लिजिबल जातो कारण त्या पार्टचं सेल्फ वेट आपण त्याच्यात पकडत नाही कारण तो मोशन मध्ये नाहीये म्हणून ओके आणि सिमिलरली दुसरी पार्ट जे काय आहे ते आहे डायनॅमिक्स डायनॅमिक्स इट इज अ ब्रांच ऑफ थिअरी ऑफ मशीन विच डील्स विथ फोर्सेस अँड देअर इफेक्ट वाईल ऍक्टिंग अपॉन अ मशीन पार्ट इन मोशन म्हणजे मशीन पार्ट ज्यावेळेस मोशन मध्ये असतात त्यावेळेस त्याच्यात येणारे फोर्सेस आणि त्याच्या मोशन या दोन्ही आपण स्टडी केला जातो आणि त्याचा इफेक्ट स्टडी केला जातो त्याला आपण डायनॅमिक म्हणतो स्टॅटिक मध्ये स्टडी आहे डायनॅमिक मध्ये त्याचे मोशन असतात त्या पार्टला ओके त्यानंतर नेक्स्ट ब्रांच म्हणजे कायनॅमॅटिक्स कायनॅमॅटिक्स म्हणजे काय इट इज अ दॅट ब्रांच ऑफ थिअरी ऑफ मशीन विच डील्स विथ रिलेटिव्ह मोशन बिटवीन द व्हेरियस पार्ट ऑफ मशीन म्हणजे रिलेटिव्ह मोशन म्हणजे काय की समजा आपला क्रँक अँड पिस्टन मेकॅनिझम सगळ्यांना माहिती क्रँक अँड पिस्टन मध्ये कसं आहे की क्रँक हा रोटेटिंग मोशन मध्ये फिरतो त्यावेळेस पिस्टन रेसिप्रोकेटिंग मोशन मध्ये फिरतो किंवा वाईस वर्सा पिस्टन ज्यावेळेस रेसिप्रोकेटिंग मोशन मध्ये फिरतो त्यावेळेस क्रँक रोटेटिंग मोशन मध्ये फिरतो म्हणजे ही त्याची रिलेटिव्ह मोशन झाली पिस्टनची आणि क्रँकची एक दोघांसोबतची रिलेटिव्ह मोशन म्हणजे रिलेटिव्ह मोशन जिथे आली तिथे तुम्हाला कायनॅमॅटिक्स ऑफ मशीन आलं ओके आणि कायनेटिक्स म्हणजे काय इट इज अ दॅट ब्रांच ऑफ थिअरी ऑफ मशीन विच डील्स विथ इनर्शिया फोर्सेस विच अराइज फ्रॉम द कंबाईन इफेक्ट ऑफ मास अँड मोशन ऑफ अ मशीन पार्ट म्हणजे कायनॅमॅटिक्स म्हणजे काय की जिथे आपण त्याचा मास किंवा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी वगैरे आपण लक्षात घेत नाही आणि कायनेटिक्स मध्ये काय होतं की आपण त्याचं सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी मास इनर्शिया फोर्स म्हणजे फोर्स ड्यू टू दॅट मास आणि त्या मोशनमुळे येणारे जे काही फोर्सेस आहेत ते पण आपण त्याच्यात कन्सिडर करतो त्याला आपण कायनेटिक्स म्हणतो हे झाले थिअरी ऑफ मशीनचं ब्रांचेस नेक्स्ट वन मेकॅनिझम व्हॉट इज मीन बाय मेकॅनिझम मेकॅनिझम इज अ कॉम्बिनेशन ऑफ नंबर ऑफ बॉडीज आर assembled in a such a way that the motion of one causes the constant and predictable motion to be other म्हणजे काय मेकॅनिझम म्हणजे काय की अशी एक असेंब्ली आहे व्हेरियस बॉडीची की त्या बॉडीमध्ये एक पार्ट हा दुसऱ्या पार्टच्या मोशनला डिपेंड करतो म्हणजे एक पार्टची मोशनचं जे काही कन्स्टंट आहे त्याच्यावरून आपण दुसऱ्या पार्टची मोशन प्रिडिक्ट करू शकतो ओके त्याला आपण मशीन म्हणतो ओके आणि मशीन ट्रान्समिट अँड मॉडिफाय द मोशन म्हणजे मशीन तुमची मोशन एकतर ट्रान्समिट पण करतं आणि त्याला मॉडिफाय पण करतं जसं आता परत आपण क्रँक अँड पिस्टनचं म्हणजे आपण सिंगल सिलेंडर इंजिन जर का पकडलं किंवा फोर सिलेंडर कुठलंही असू दे ऑटो इंजिन जर का असेल तर ट्रान्समिट काय करतो तो मोशन ट्रान्समिट करतोय मेकॅनिझम काय करतोय मोशन ट्रान्समिट करतोय कशी की क्रँक जी पिस्टनला आलेली जी काय मोशन आहे ती क्रँकला ट्रान्समिट करतो तेव्हा आपली गाडी चालते बरोबर आहे पण नुसतं ट्रान्समिट नाही करत आहे तर मॉडिफाय पण करतोय मॉडिफाय कसं करतोय की ही जी काय इथली जी काय मोशन आहे ही रेसिप्रोकेटिंग आहे म्हणजे इनपुट मोशन काय आहे
पिस्टनच्या तिथे ती रेसिप्रोकेटिंग आहे, त्याला मॉडिफाय करून ते रोटेटिंग मध्ये कन्वर्ट करतोय. म्हणजे रोटेटिंग मध्ये कशात, तर क्रँक मध्ये कन्वर्जन होतं. तर क्रँक हा रोटेटिंग आहे, म्हणजे ती मोशन ट्रान्समिट पण झाली आणि ती मॉडिफाय पण झाली. त्याला आपण मेकॅनिझम म्हणतो. म्हणजे मेकॅनिझम तुमची मोशन ट्रान्समिट पण करतो आणि ती मोशन मॉडिफाय पण करतो, त्याला मेकॅनिझम म्हणायचं. ओके. नेक्स्ट, मशीन. मशीन इज अ मेकॅनिझम ऑर कॉम्बिनेशन ऑफ मेकॅनिझम्स. आलं लक्षात? मशीन हा एकतर सेपरेट एक मेकॅनिझम असू शकतो किंवा कॉम्बिनेशन ऑफ मेकॅनिझम, म्हणजे वेगवेगळ्या मेकॅनिझम एकत्र घेऊन पण आपण एक मशीन तयार करू शकतो. ऑल्सो इट ट्रान्समिट अँड मॉडिफाय द अवेलेबल मेकॅनिकल एनर्जी इनटू डिझायर वर्क. म्हणजे मशीन काय करते की अवेलेबल जी काही एनर्जी आहे ती त्याची कन्वर्ट करते डिझायरेबल वर्क मध्ये, म्हणजे जे युजफुल असेल आपल्याला. मशीन जी काही एनर्जी आपल्याकडे आहे त्या एनर्जीचं, मेकॅनिकल एनर्जीचं कन्वर्जन दुसऱ्या एनर्जी मध्ये करतं. पण ते कन्वर्जन करताना ते जे काय दुसऱ्या एनर्जी मध्ये करणार आहे ती एनर्जी, इट इज अ वर्क और इट इज अ युजफुल फॉर अस. म्हणजे ती युजफुल असेल. जसं की एनर्जी कुठे आहे, पेट्रोलमध्ये. पेट्रोल मधली एनर्जी स्पार्कने आपण इग्नाइट करून त्याला एक एनर्जी करतो, त्याला एक्सटेन्शन देतो, म्हणजे तो एक्सपांड होतो तो गॅस. ते जे काय मेकॅनिकल एनर्जी, प्रेशर, ती प्रेशर एनर्जी सिलेंडर आणि पिस्टन काय करतं, ते रेसिप्रोकेटिंग मध्ये कन्वर्ट करतं आणि ती रेसिप्रोकेटिंग कन्वर्ट केलेली एनर्जी क्रँक मेकॅनिझम वापरून आपण काय करतो, रोटेटिंग मध्ये. म्हणजे आपल्याला जे काही रिक्वायर्ड आहे, रिक्वायर्ड काय आपल्याला, आणि रिक्वायर्ड आणि युजफुल काय, तर ते रोटेशन झालं पाहिजे त्याचं क्रँकचं. ते रोटेशन आपण करून आणतो, त्याला आपण मशीन म्हणतो. ओके. लिंकेज. आता मशीन आणि मेकॅनिझम मध्ये लिंकेज खूप महत्वाचे असतात, की ज्या लिंक वापरूनच ती मोशन आपण ट्रान्समिट करतो. ओके. लिंक इच पार्ट ऑफ मशीन, म्हणजे प्रत्येक मशीनचा पार्ट आहे विच मूव रिलेटिव्ह टू सम अदर पार्ट. म्हणजे एकतर ती स्वतः फिरतीये किंवा ती दुसऱ्यावरती काहीतरी डिपेंडन्ट मध्ये फिरणार आहे. इट नोन ॲज कायनॅमॅटिक्स लिंक और इलेमेंट. म्हणजे एकतर याला तुम्ही इलेमेंट म्हणू शकता किंवा लिंक म्हणू शकता. इलेमेंट जर का म्हटलं तर हा इलेमेंट आणि हे त्याचे नोडल पॉइंट्स आहेत. ओके. आणि लिंक जर का म्हटलं तर हे लिंक आहे आणि हे त्याचं कनेक्शन जॉईंट पॉइंट आहे. म्हणजे लिंक एकमेकांना जिथे जॉईंट्स असतात त्याला आपण जॉईंट पॉइंट्स म्हणतो. ओके. तर लिंक काय आहे की रिलेटिव्ह मोशन क्रिएट करतो इच अदर. तर त्याच्यात बायनरी रिंग, ट्रायनरी रिंग आणि क्वॅटर्नरी रिंग. म्हणजे चार जर का असेल तर क्वॅटर्नरी लिंक म्हणतात. ट्रायनरी लिंक म्हणजे 3 लिंक आहेत. बायनरी लिंक म्हणजे एक आहे. ओके. लिंक ही खूप सिंपल आहे, पण प्रत्येक मशीनचा पार्ट आहे. मोशन ट्रान्समिशन करण्यासाठी लिंकची गरज पडते. ओके. लिंकचं कॅरेक्टरिस्टिक, इट प्रोसेस 2 नोड्स, म्हणजे ते 2 नोड आहेत त्याला लिंकला कनेक्टेड केलेले. इट रेजिस्टन्स, इट इज रेजिस्टंट बॉडी. म्हणजे हा रेजिस्टंट बॉडी म्हणजे ही बेंड होऊ शकत नाही, तिचं डिफॉर्मेशन नाही होणार असं आपण कन्सिडर करतो. इट हॅज रिलेटिव्ह मोशन, म्हणजे ही एक लिंक दुसऱ्या लिंकच्या रिलेटिव्ह मोशन क्रिएट करतं. याला कॉम्प्रेशन होणार नाही, याला बेंड होणार नाही, याला कुठलाही एक्सपान्शन पण होणार नाही असं आपण कन्सिडर करतो. म्हणजे रेजिस्टन्स बॉडी म्हणतो त्याला. ओके. हे लिंकचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. टाइप्स ऑफ लिंक: रिजिड लिंक, फ्लेक्सिबल लिंक्स और फ्लुइड लिंक. Rigid link is the one which does not undergo any deformation while transmission the motion. आता लिंक ही रिजिड असते, आपण कन्सिडर करतो. पण आता जे काय अपकमिंग जे काय आहेत लिंकेज, त्या रिजिड पण आहेत, फ्लेक्झिबल पण आहेत आणि नेक्स्ट ऑन फ्लुइडच्या पण लिंक आहेत. तर रिजिड लिंक म्हणजे काय, की जी डिफॉर्मेशन वगैरे काहीच होणार नाही अंडर द ट्रान्समिशन ऑफ एनी लोड. ओके. किंवा एनी मोशन आपण ज्यावेळेस ट्रान्समिट करतो त्यावेळेस रिजिड लिंक मध्ये कुठलंही डिफॉर्मेशन वगैरे होत नाही. नेक्स्ट आहे फ्लेक्झिबल लिंक. फ्लेक्झिबल लिंक म्हणजे काय, फ्लेक्झिबल लिंक इज वन ऑफ विच इज अ पार्शली डिफॉर्म इन अ मॅनर नॉट टू अफेक्ट द ट्रान्समिशन मोशन. म्हणजे ट्रान्समिशन मोशन वरती अफेक्ट न करता फ्लेक्झिबल लिंक ही डिफॉर्मेशन मध्ये येते किंवा ती डिफॉर्म होतीये, पण त्याने तुमचं जे काही मोशन ट्रान्समिट करायची त्याच्यावरती त्याचा काही फरक पडत नाही. ओके. नेक्स्ट आहे फ्लुइड लिंक. फ्लुइड लिंक इज वन ऑफ इन विच motion transmit through the
फ्लुइड बाय प्रेशर और कॉम्प्रेशन, म्हणजे फ्लुइडच्या प्रेशरमुळं किंवा फ्लुइडच्या कॉम्प्रेशनमुळं आपण ती मोशन ट्रान्समिट करतो. जसं हायड्रोलिक सिलेंडर मध्ये काय असतं की एक हायड्रोलिक ऑइल येतं, ते हायड्रोलिक ऑइल प्रेशराईज करतं, त्यामुळे सिलेंडरची मोशन होते. म्हणजे ती पण एक लिंक झाली. बट ती लिंक डायरेक्टली तुमचं रिजिड किंवा फ्लेक्झिबल लिंक नसते, ती फ्लुइड आहे म्हणून ते आपण फ्लुइड लिंक म्हणतोय तिला आपण. ओके, आलं लक्षात. नेक्स्ट, स्ट्रक्चर. स्ट्रक्चर काय असतंय? इट इज अन assemblage a number of resistance body having no relative motion between them and meant for the carrying the load having steering action. Railway bridge, roof truss, mechanical frames, it is an example of structure. डिफर फॉर्म मशीन म्हणजे स्ट्रक्चर कसं असतं, एक फिक्स एलिमेंट असतात, म्हणजे त्याच्यात सगळे काही पार्ट फिक्स असतात, त्याच्यात मोशन नसते, म्हणजे रिलेटिव्ह मोशन नसणार आहे त्यामध्ये. कुठल्याही पार्टच्या रिलेटेड मोशन नाही नसणार आहे त्याच्यात. बट हे स्ट्रक्चर आहे की जे युजफुल असतं. युजफुल कशा कशात? तर रेल्वे ब्रिज म्हणजे नॉर्मल ब्रिज, रेल्वे ब्रिज साठी स्ट्रक्चर असतं. रूफ, जे काय पत्र्याचं वगैरे छत असतं तिथे जे रूफ असतात, ट्रस असतात, ते मशीनच्या ज्या काही फ्रेम्स आहेत ज्याच्यावरती मशीनची पूर्ण बॉडी असेंबल असते, मशीनचे बेस, हे आपले स्ट्रक्चरचे एक्झाम्पल आहेत. ओके, येतंय लक्षात हे. नेक्स्ट, एक्झाम्पल ऑफ स्ट्रक्चर. स्ट्रक्चरचं एक्झाम्पल जर का घ्यायचं तर का म्हटलं तर हे आपलं जे काही पत्रा किंवा जे काही कौलारू घर असतं त्याला असं ट्रस निर्माण केलेलं असतं. ओके, तर हे वरचे इलेमेंट आहेत, हे तुमचा बॉटम कोड आहे आणि हे तुमचे वेगवेगळे त्याला सपोर्ट्स केलेले आहेत, त्याला आपण ट्रस्ट वेब म्हणतो. बेरिंग पॉइंट म्हणजे इथे खाली तुमची भिंत असेल खाली, की जे जमिनीशी म्हणजे फिक्स सपोर्टला कनेक्टेड राहणार ही. ओके, हे ट्रस्ट वेब, हे पूर्ण हे किंग पोस्ट म्हणजे हा मेन जो काय आहे इलेमेंट की ज्याच्यावरती तुमचं लोडिंग जास्त येणार आहे त्याला आपण किंग पोस्ट. टॉप कोड मेटल गेस्ट याचं काय नाही, म्हणजे हे जॉईंट्स आहेत तिथे मेटलने जॉईंट केलेले. हे तुमचं एक्झाम्पल ऑफ स्ट्रक्चर झालं. ओके, आज आपण एवढंच पाहतोय. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण आता डिटेल मध्ये याच्यावर मशीन कसं वर्क करेल आणि त्याच्या रिलेटिव्ह मोशन्स कशा आहेत ते आपण पाहणार आहोत. ओके, थँक्यू फॉर वॉचिंग.